उठा उठा, सकाळ झाली, मुलांचा डबा बनवण्याची वेळ झालेली. तर तुम्ही विचार करत असाल मी असं का बोलत आहे. CBSEवाल्या मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि माझे दोन्ही मुलांची शाळा इथे चालू झाली, कारण त्याचं CBSE पॅटर्न असल्यामुळे. तर आज पहिलाच दिवस आहे आणि त्यांच्यासाठी असं प्रोटीन्सयुक्त मी इथे पराठा बनवणार आहे, सोयाबीन पराठा. सोयाबीन पराठा बनवण्यासाठी 1 वाटी सोयाबीन मी इथे थंड पाण्यामध्ये 10 मिनटासाठी भिजत घातलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेली आहेत, सोयाबीन छान भिजलेलं आहे. 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, जोपर्यंत त्यातलं पावडर निघून जात नाही. आणि आपल्याला हे सोयाबीन आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि सोयाबीनचं आपल्याला ते किमा बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जाडसर असं आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे, अगदी चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे ठेचा. या ठेच्यामध्ये आहे हिरवी मिरची, आलं आणि लसूण भरपूर असं घातलेलं आहे आणि ते वाटून घेतलेलं आहे. तो ठेचा घालायचा. तो ठेचा पण आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे. काही सुके मसाले ॲड करायचे, जसं की हळद, लाल तिखट, धने पावडर घालायचं आहे आणि अगदी थोडासा इथे गरम मसालासुद्धा घालायचा. अगदी अर्धा मिनिट आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जो किमा तयार केला होता सोयाबीनचा, तो किमा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा आपल्याला 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर हे सारण आहे, तर हे सारण तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा तुम्ही इथे मारू शकता, जास्त पाणी घालायचं नाही. आणि झाकण न ठेवता आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी मिनिटभर इथे छान परतवून घेतलेलं आहे आणि छान आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे गॅस बंद करायचा आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चला तर मग पराठ्यासाठी लागणारं सारण तर तयार झालेलं आहे. एका बाजूला ठेवून ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग मी ते गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतलेली आहे. त्या कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे, मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा. त्याचा आपल्याला ते अगदी आपण पुरण भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे सारण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मध्यम आकाराचे आपल्याला ते पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती तूप, तेल सोडून आपल्याला खमंग हे पराठे जे आहेत दोन्ही बाजूने आपल्याला छान असे ते भाजून घ्यायचे आहेत. मी इथे पराठ्यावरती तेल न लावता तुपाचा वापर केलेला आहे. तुपाने अगदी छान असे पराठे लागतात. आणि सोयाबीनमध्ये किती प्रोटीन्स आहेत ते तुम्हाला सांगायची गरज नाही. भरपूर असं प्रोटीन्स असतं सोयाबीनमध्ये. मुलांना आठवड्यातून किमान एकदा तरी हे दिलंच पाहिजे. आणि जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांना तर सोयाबीन हे बेस्ट ऑप्शन आहे. ते त्यांनी हे नक्कीच खावं, नक्की बनवून बघावं. आणि तुम्हीसुद्धा हा सोयाबीनचा पराठा नक्की बनवून बघा आणि मुलांना द्या. मुलं लगेच टिफिन संपवून येतील. आणि मी हा पराठा जो आहे तो पहिल्यांदा ट्राय केलेला होता, पहिल्यांदा बनवला होता आणि मुलांना खरंच खूप जास्त आवडला. आणि तुम्ही इथे बघू शकता पराठा किती छान झालेला आहे. हे बघा, तुम्हीसुद्धा नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.